तुल्यबळ असे 3 उमेदवार आहेत. अजित पवार राष्ट्रवादी कडून, विवेक वळसे पाटील शिवसेनेकडून, अरुण गिरे आणि भाजपकडून किरण वाळुंज. आपण आता जवळे गावात आलो आहोत. या ठिकाणी काही मतदार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमका या जवळे गावचा कल कोणाच्या बाजूने असेल. या ठिकाणी एक मंदिर आहे, या मंदिरात आपण आलो आहोत. थोडेसे पुढे या. बाबा नमस्कार. नमस्कार. मी पत्रकार अतुल साबळे. बोला. तुमचं काय नाव? दशरथ मारुती वाळूंज. बर बर. तुम्ही दर्शनाला रोज येता गावात? येतो. बर बर. अंधे मला जसं विज्ञान मिळेल तसं येतो. हा हा. आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. हा. कोण आहे इकडे उमेदवार वगैरे काय माहिती आहे तुम्हाला? ऐकून आहे विवेक वळसे पाटील. हा. आणि अजून दुसरं कोणी? काय दुसरं माहित नाही तुम्हाला? नाही नाही. बर बर. त्यांच्या स्पर्धी नाही माहिती. हा. आता काही लोक विवेक वळसे पाटलांचे विरोधक सांगतायत की विकास झालेला नाही. पण तुम्ही अंध आहात, तर तुम्हाला जाणवतंय का काही विकास झाला आहे? कोणाच्या माध्यमातून झाला? वळसे पाटलांचा. मग तुम्ही तर अंध आहात, तुम्हाला जाणवते, परंतु जे विरोधक आहेत त्यांना मात्र दिसत नाही. याबद्दल तुम्ही काय सांगा? त्यांना कळूनच द्यायचं नाही. तुम्ही गेले किती वर्षापासून मतदान करता? आमचं जसं मला पक्षाची उमेदवारी मला मतदान आले तसं त्याच घरवण्याला मत आहे. मी राष्ट्रवादी स्वरूपाला मत देतही नाही, दिलंही नाही, द्यायचंही नाही. का बरं? कारण आहे मला त्यांच्या निष्ठा आहे. मी शेतकरी, बैलजोडी शेतकऱ्याची, झोपडी ही शिवसैनाची. जसं ज्याचं हे कर्तृत्व आहे तसंच त्यांनी वागावं. आम्हाला दलित शेतकऱ्याला काँग्रेस पर्याय नाही. आणि ज्याला जमन त्यांनी घ्यायचं, ज्याला नाही पटेल ते सोडून दे. विकास झालाय म्हणायचं? झाला. आपण पाहू शकतोय अंध आजोबा सांगतायत की या तालुक्यामध्ये जो विकास झालाय तो दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातूनच झालेला आहे. डॉक्टर अतुल साबळे, ABS न्यूज, जवळे, आंबेगाव.